हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आपण आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्याची सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे रिलायन्स. तर रिलायन्सचं डेफिनेशन काय आहे? त्याचं डेफिनेशन आहे डिपेंडन्स ऑन ट्रस्ट इन समवन ऑर समथिंग. म्हणजेच मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो एखादा विश्वसनीय व्यक्ती आहे ज्याच्यावर आपण भरोसा करू शकतो किंवा विश्वास ठेवणे. तर रिलायन्स म्हणजे मराठीत होते विश्वास ठेवणे, भरोसा किंवा विश्वसनीय व्यक्ती. ओके, त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. तर त्याचं सिनोनिम आहे डिपेंडन्स, मेनस्टे, पिलर आणि स्टँड बाय. अँटोनिम्स आहे इंडिपेंडन्स, इंडिपेंडन्सी, सेल्फ डिपेंडन्स किंवा सेल्फ रिलायन्स. तर हे आहेत अँटोनिम्स रिलायन्सचे. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कंप्लेसेन्सी. कंप्लेसेन्सीचं काय मिनिंग आहे? तो त्याचं मिनिंग आहे अ फीलिंग ऑर स्मग ऑर अनक्रिटिकल सॅटिस्फॅक्शन विथ वन सेल्फ ऑर वन्स अचीवमेंट. म्हणजेच काही जर आपण अचीव केलं तर आपल्याला काय होतं, त्याचं संतुष्टी मिळते. म्हणजेच सेल्फ संतुष्टी, सेल्फ रिलायन्स जे सेल्फ कम्प्लेसेन्सी जे म्हणतो आपण, तर त्याला काय म्हणते? आत्मसंतुष्टता. तर मराठीमध्ये काय होते याचा अर्थ आत्म संतुष्टता. म्हणजे आपल्याला काही पण जर आपण काही अचीव केलं, आपण एक्झाम क्लिअर झालो, तर आपण काय झालो? संतुष्ट झालो. म्हणजे स्वतः आपण संतुष्ट झालो आहे, तर त्याला आपण म्हणू आत्मसंतुष्टता. तर त्याचं इंग्लिशमध्ये काय वर्ड असतो? त्याचा वर्ड असतो कंप्लेसेन्सी. ओके, कंप्लेसेन्सीला मराठीमध्ये म्हणतात आत्मसंतुष्टता. तर सिनोनिम आहे स्मगनेस, सेल्फ सॅटिस्फॅक्शन किंवा सेल्फ अप्रुव्हल. त्याचा अँटोनिम्स आहेत डिससॅटिस्फॅक्शन. ओके, सो हे आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स कशाचे? कंप्लेसेन्सीचे. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? तर नेक्स्ट वर्ड आहे इन्सोसियन्स. ओके, इन्सोसियन्सचा अर्थ आहे कॅज्युअल, लॅक ऑफ कन्सर्न, इनडिफरन्स. म्हणजे जो बेफिकर आहे, निश्चिंत आहे, तर त्याला आपण काय म्हणू? इन्सोसियन्स. तर जो कोण आहेत? बेफिकर आहेत किंवा काळजीमुक्त आहे, निश्चिंत पण म्हणू शकतो आपण त्याला. ओके, निश्चिंत आहे, ज्याला चिंता नाही आहे कशाची, जो निश्चिंत आहे. ओके, तर याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? इन्सोसियन्स. तर त्याचे सिनोनिम आहेत नॉन चॅलेंज, अनकन्सर्न. अँटोनिम आहेत अँझायटी आणि कन्सर्न. तर हे झाले कशाचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स? इन्सोसियन्सचे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे आपला सियन. सियन किंवा सायन, जे पण म्हणायचं आहे ते म्हणू शकता तुम्ही. सियन किंवा सायन यामधलं काही पण. त्याचं डेफिनेशन आहे अ डिसेंडंट ऑफ अ नोटेबल फॅमिली. म्हणजेच वंशज, किंवा घरातला सगळ्यात लहान जो बॉर्न झालेला आहे, जो वंश आहे, तर त्याला आपण काय म्हणू? सायन. तर मराठीमध्ये याचा काय अर्थ होते? वंशज. किंवा वारीस सुद्धा म्हणू शकतो. कुटुंबातील सर्वात लहान वंशज. ओके, सो कुटुंबामधील जो सगळ्यात लहान जो वंश असतो त्याला काय म्हणतो आपण? सायन किंवा वंशज पण म्हणू शकतो. तर अ डिसेंडन्स ऑफ अ नोटेबल फॅमिली. याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघूया. सो सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहे याचे? सिनोनिम्स आहे डिसेंडंट आणि ऑफशूट. अँटोनिम आहे अँसेस्टर आणि प्रिडिसर. तर जे आता आपण सायन बघितलं, डिसेंडंट्स बघितलं, ते म्हणजे वंशज होतात. तर अँसेस्टर म्हणजे काय होतात? आपले पूर्वज होतात. ओके, सो त्याचा अँटोनिम काय आहे? अँसेस्टर आहे. अँसेस्टर म्हणजे आपले जे पूर्वज आहेत, ते अपोजिट आहे सायन्स.
नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आहे फर्स्ट नेपोटिझम. सो who are notorious for doing undue favors to their relatives. म्हणजेच आता जसं नेपोटिझम वर्ड तुम्ही जास्त ऐकला असेल बॉलिवूडमध्ये, तर तिथे काय जसे कपूर फॅमिली आहे, त्यांचे जे आधीचे जे ज्यांनी वर्क केलेलं आहे खूप इंडस्ट्रीमध्ये, सो त्यांचे जे आता डॉटर आहे किंवा सन आहे त्यांना ते ब्रेक देत असतात. ओके. सो करण जोहर जे आहे, जे ज्यांना आधीपासूनच ओळखतात, सो त्यांनाच ते ब्रेक देतात त्यांच्या फिल्म्स मध्ये. सो हे काय झालं, एक प्रकारचं नेपोटिझमच झालेलं आहे. सो नेपोटिझम म्हणजे काय होते की अनड्यू फेवर्स देणे रिलेटिव्हला, म्हणजे सन डॉटरला किंवा कोणाला पण जे रिलेटिव्ह मध्ये आहे त्यांना फेवर्स देणे काही पण काम करण्यामध्ये, तर त्याला काय म्हणत असतो आपण वन वर्ड मध्ये नेपोटिझम असं म्हणत असतो. नेक्स्ट काय आहे सॅमेरिटन. सॅमेरिटन म्हणजे काय आहे, पर्सन हू हेल्प्स इवन अ स्ट्रेंजर इन डिफिकल्टीज. म्हणजे एक हेल्पफुल पर्सन, जो की कोणी पण असो, एक स्ट्रेंजर किंवा अनोळखी व्यक्ती काहून नसो, त्याला पण हेल्प जो करतो तर त्याला वन वर्ड मध्ये आपण काय म्हणू, सॅमेरिटन. अनोळखी व्यक्तीला पण हेल्प जो करतो त्याला सॅमेरिटन असं म्हणतात वन वर्ड मध्ये. नेक्स्ट बघूया. सो सिंपल इंग्लिश मध्ये जर आपण बघितलं तर याला म्हणतात हेल्पफुल पर्सन. ओके. आणि नेपोटिझमला पण एक वर्ड आहे मराठीमध्ये, तर तो आहे घराणेशाही. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहेत इडम्स अँड फ्रेजेस. तो फर्स्ट आहे ऍस्लीप ऍट द स्विच, म्हणजे नॉट अटेंटिव्ह ऑर अलर्ट. तर त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे, इफ समवन इज ऍस्लीप ऍट द स्विच दे आर नॉट डुईंग देअर जॉब ऑर टेकिंग देअर रिस्पॉन्सिबिलिटी व्हेरी केअरफुली. म्हणजेच एखाद्याला आपण काही काम दिलेलं आहे तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पार नाही पाडत आहे, केअरलेस आहे, तर त्याला काय म्हणू आपण, ऍस्लीप ऍट अ स्विच. म्हणजे तो अलर्ट नाही आहे, अटेंटिव्ह नाही आहे. एखादं समजा कोणी झोपलेलंच आहे रात्री, तर एखादं काही वाजलं किंवा भांडं पडलं तर तो ढाराडूर झोपलेला आहे, त्याला काहीच ऐकू येत नाही, तर त्याला, त्या व्यक्तीला पण आपण काय म्हणू, ऍस्लीप ऍट द स्विच. म्हणजे जो घोडे वेचून झोपलेला आहे, घोडे हिंदीमध्ये म्हणतात घोडे बेच के सोया आहे, तर त्याचाच अर्थ काय होतो, ऍस्लीप ऍट द स्विच. नेक्स्ट बघूया ब्लाइंड ॲज अ बॅट. ब्लाइंड ॲज अ बॅटचं मीनिंग आहे हॅव्हिंग व्हेरी बॅड आयसाइट. एक्झाम्पल, इफ यू आर इन टोटल डार्कनेस अँड कांट सी एनिथिंग ॲट ऑल यू आर अ ब्लाइंड ॲज अ बॅट. म्हणजेच काही दिसत नाही आहे, पूर्ण अंधार आहे, एखाद्या रूम मध्ये आपण अंधारल्या रूम मध्ये जर उभा आहे आणि आपल्याला काहीच दिसत नाही आहे, म्हणजे तुम्ही काय आहे, ब्लाइंड ॲज अ बॅट आहे. किंवा एखाद्याला चष्मा असतो तर त्याला चष्मा काढल्यावर दूरचं जवळचं दिसत नाही, म्हणजेच तो काय आहे, ब्लाइंड ॲज अ बॅट आहे. तो आज आपण बघितलेले वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडम्स अँड फ्रेजेस बघितलेले आहे आणि व्होकॅब्युलरीचे वर्ड सुद्धा बघितलेले आहे. त्यावर तुम्ही सेंटेन्सेस तयार करा, त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघा. दररोज बघत चला, 5-5 तरी सिनोनिम्स आणि अँटोनिम्स हे लर्न करत चला, त्यामुळे तुम्हाला एक्झाम्स मध्ये हेल्प होईल. सो आणि सेंटेन्सेस सुद्धा तयार करत चला. थँक्यू.